सगळ्यांनी बंद करायचे धोरणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पत्रकारांवर खोटे गुन्हे पत्रकारांवर खोटे गुन्हे राकेश सुतारला मार्च महिन्यामध्ये वेळ ठार मारण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतर पोलीस निरीक्षकांचे प्रकरण दाबून टाकलं आणि पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई न करता साधी एनसी दाखल करून घेतली। त्यानंतर किशोरजी राय साकडाना यांना सुद्धा मारहाण करून त्यांच्यावर जुगार माफियावर गुन्हा दाखल करण्याऐवजी किशोर राय साकडावर यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की किशोर राय साकडावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला खंडणीचा तो रद्द करण्यात यावा। त्यानंतर जो जुगार माफिया आहे भोला पाटील तर याच्यावर लोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे। त्याच्यावर 17 ते 18 गंभीर गुन्हे जुगार माफियाला पोलीस प्रशासन हाताशी धरून पत्रकारांच्या जीवाशी खेळला जातो। त्यानंतर जो भ्रष्ट पोलीस निरीक्षक आहे अशोक बसू पवार याने महिन्यातून 10 ते 12 लाख रुपये अवैध धंद्याची वसूल केली जाते ती थांबली पाहिजे आणि अशोक बसू पवार यांना निलंबित केले पाहिजे आणि त्याची आजच्या ताबडतोब अगं पोलीस स्टेशनमधून तडकाफडकी बदल्या करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे अशी आमची मागणी। आमच्या मागण्या मान्य न झाल्या पुढच्या सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषदेने येथे शपथविधी आंदोलन आम्ही करणार आहोत। महाराष्ट्राचे पत्रकार संघटनेने पत्रकारांवरील ते कधी सर दिले जाणार नाही आणि लवकरात लवकर कर्तव्यदक्ष पोलीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात जो जुगार माफिया मध्ये पाहिजे तो बाहेर मोकाट फिरतो पाचोऱ्यामध्ये आणि पत्रकारांना एक डोळा सोडून बाहेर फिरावं लागतं खोटा गुन्हा दाखल करण्यामध्ये। तर ही लोकशाहीची फार मोठी शोकांतिका आहे। म्हणून येत्या सोमवारपर्यंत कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी कारवाई न केल्यास आम्ही उग्र स्वरूपाचं नामनग्न आंदोलन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषद यांच्या कार्यालयावर करणार आहोत। त्याच्या समोरची दखल करतो। माझं नाव मी नाशिक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई।